आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। 18 वर्षीय तरुणीने मित्राच्या मदतीने स्वतःच्या आईच्याच डोक्यात हातोड्याचे घाव घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव शहरात हा संपूर्ण प्रकार घडला। खून केल्यानंतर आई घरातील मोरीत घसरून पडल्याचा बनावही या तरुणीने केला होता। मात्र पोलिसांच्या तपासात या तरुणीचं भिंग उघड पडलं। पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून या तरुणीच्या मित्राला अटक केली। मंगल गोखले असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे। या प्रकरणी मयत महिलेची मुलगी योशिता संजय गोखले वय 18 आणि तिचा मित्र यश मिलिंद शितोळे वय 18 गणेश नगर वडगाव शेरी या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। विनोद शाहू गाडे वय 42 यांनी या प्रकरणी तक्रार दिली। या प्रकरणी अधिक माहिती अशी की आई घरातील मोरीत पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाल्याचा बनाव त्याने रचला होता। मात्र तिच्या नातेवाईकांना याबाबत शंका आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती। त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि हा संपूर्ण कट उघडकीस आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगिता ही मंगल गोखले यांची मुलगी आहे। तिने मित्र यश शितोळे यांच्या मदतीने आईच्या बँक खात्यातून पैसे काढले होते। पैसे काढण्याचे आईला समजले तर ती रागावेल अशी भीती तिला वाटत होती। यातून तिने आईचा खून करण्याचा कट रचला। तिने मित्राला घरी बोलावले, घरातील हातोडा त्याला दिला आणि झोपलेल्या आईच्या डोक्यात हातोड्याची घाव घालून खून करण्यात आला। यश शितोळे डोक्यात हातोडा मारत असताना योशिताने आईचे तोंड स्कार्फने दाबले होते। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करत आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।